आत्ता आपण उच्चारण स्थानाने पाहणार आहोत, म्हणजे स्वर तसेच व्यंजन यांचं उच्चारण स्थान कुठे आहे, म्हणजे ते कुठून उत्पन्न होतात, यांना उच्चारण स्थानाने असे म्हणतात. यातून MCQ येऊ शकतो आणि त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे आहे इथे अकोह विसर्जनीयाना कंठ, हे जे सूत्र आहे ते लर्न करायचं आहे, म्हणजे पाठ करायचं आहे. आता याचा अर्थ काय आहे? अवर्ण, क वर्गातील वर्ण म्हणजेच कोणकोणते? क, ख, ग, घ आणि ग, आणि विसर्ग ह, विसर्गाला आपण असे लिहितो, याचे उच्चारणस्थान कंठ आहे. तर आपण जेव्हा क बोलतो त्यावेळेस त्याचा उच्चार कुठून होतो आहे? आपल्या कंठातून होतो आहे. तसंच ख, ग, घ, ग याला पण काय म्हणतात? ग असंच याचं पण उच्चारण करतात. तसंच आता यामध्ये हे जर सूत्रपाठ केलं तर आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं हे समजतं. जसं की अ म्हणजे अवर्ग, नंतर क म्हणजे कु म्हणजेच क वर्गातील सगळे वर्ण, क, ख, ग, घ, ग, म्हणून कु म्हणजे क वर्गातील सर्व वर्ण. तसंच ह विसर्जनीयानं, ह म्हणजे काय? विसर्गाला आपण ह म्हणून उच्चार करतो, म्हणून विसर्ग ह. या सर्वांचे उच्चारणस्थान काय आहे? कंठ. मग आपण असं जर म्हणलं अकोह विसर्जनीयाना कंठ, तर त्यात काय समजतं आपल्याला? अवर्ण, तसेच क वर्गातील वर्ण आणि विसर्ग ह, या सर्वांचं उच्चारणस्थान काय आहे? कंठ आहे. आता दुसरं काय आहे? इचू यशाना तालू. आता यामध्ये पण ई वर्ण, चू म्हणजे च वर्गातील वर्ण कोणकोणते येतात? च, छ, ज, झ, य. च, छ, ज, झ आणि याला काय म्हणतात? य म्हणतात. तसंच च झाला आता य आणि श, य आणि श. तसेच इथे दिलेलं आहे य आणि श यांचे उच्चारणस्थान तालू आहे. मग हे सूत्र असेच लक्षात ठेवायचं. इचू यशानाम तालू म्हणजे ई वर्ण, च वर्गातील वर्ण, य आणि श यांचं उच्चारणस्थान काय आहे? तालू. आता तिसरं सूत्र काय आहे? ऋटू रसाणाम मूर्धा म्हणजे रू वर्ण, ट वर्गातील वर्ण कोणकोणते? ट, ठ, ड, ढ, न. तसेच र आणि श यांचे उच्चारणस्थान काय आहे? मूर्धा आहे. मूर्धा म्हणजे जो आपला आपण ट बोलताना जिथं आपली जीभ चिटकत आहे किंवा जिथे जिभेचा स्पर्श होतो आहे त्या स्थानाला मूर्धा असे म्हणतात. आता ट जिथे जिभेचा वरती टाळ्याला थोड्या पुढच्या साईडला जिथे टच होतो आहे किंवा स्पर्श होतो आहे त्याला मूर्धा असे म्हणतात. मग ऋटू रसाणाम मूर्धा, रू वर्ण, ट वर्गातील वर्ण कोणकोणते? ट, ठ, ड, ढ, न. र वर्ण आणि श यांचं उच्चारणस्थान काय आहे? मूर्धा आहे. आता पुढे काय दिले? ऋतू लसाणाम दंता म्हणजे ऋ हा वर्ण, त वर्गातील वर्ण कोणकोणते? त, थ, द, ध आणि न. तसेच ल आणि स यांचं उच्चारणस्थान काय आहे? दंत म्हणजे दात. ऋ वर्ण तसेच त वर्गातील वर्ण कोणकोणते येतात? त, थ, द, ध, न. ल आणि स यांचे उच्चारणस्थान काय आहे? दंत म्हणजे दात. तसंच आता उपपद्मानियानाम ओष्ठ याचं काय आहे? तर उ वर्ण, प वर्गातील वर्ण, उ वर्ण, पू म्हणजे प वर्गातील वर्ण कोणकोणते? प, फ, ब, भ आणि म. तसेच तसेच प वर्गातील वर्ण नंतर काय आहे? प वर्गातील नंतर पुन्हा त्यांनी सांगितले उपद्मानियानाम, पू पद्मानियानाम म्हणजे उ पू पद्मानिया म्हणजे इथला उ घेतला आहे उकारचा उ, उपद्मानियानाम ओष्ठ. उपद्मानीय यांचे उच्चारणस्थान काय आहे? ओष्ठ. म्हणजे उ वर्ण, प वर्गातील वर्ण प, फ, ब, भ, म आणि उपद्मानीय यांचे उच्चारणस्थान ओष्ठ आहे. तर हे उपद्मानीय काय आहे हे पाहूया. प आणि फ या वर्णाच्या अगोदर येणाऱ्या विसर्गाचा उच्चार अर्धविसर्गाप्रमाणे केला जातो, त्याला उपद्मानीय असे म्हणतात. आता उपद्मानीयाचे उच्चारणस्थान काय आहे? ओष्ठ. जसे यांनी काय सांगितले? प वर्ण आणि फ वर्ण यांच्यापुढे येणारा विसर्ग, यांच्यापुढे जर कुठला दुसरा शब्द असेल त्याच्यापुढे विसर्ग आला असेल म्हणजे अगोदर प किंवा पच्या
अधोगर जर विसर्ग आलेला आहे तर त्याचा उच्चार कसा करायचा आहे, अर्धविसर्गाप्रमाणे करायचा आहे. त्यालाच उपध्मानीय असे म्हणतात. आता पुढे आहे यमंगणानाम नासिका. याला काय रीड करतात, म ग, याला काय करतात ग, न ना नाम नासिका. याच्यामध्ये समजते म ग न आणि हा न, यांचं उच्चारण स्थान काय आहे, नासिका. आता आपण याचं उच्चारण स्थान पण करून पहा तुम्ही. म न न ग यांचं उच्चारण कुठून होते, नाकातून होते, म्हणून त्याला नासिका म्हणतात. यांचं उच्चारण स्थान काय आहे, नासिका. यमंगणानाम नासिका असे हे लक्षात ठेवायचं सूत्र. नंतर खाली काय आहे, ए दै तो कंठ तालू. यामध्ये काय याच्यामध्ये काय आहे, दैमध्ये ऐ आहे. ठीक आहे. यांचे उच्चारण स्थान काय आहे, कंठ आणि तालू. ऐ म्हणताना कंठ आणि तालू या दोन्हीतून उच्चार उत्पन्न होते. जसं की ऐ, तुम्ही उच्चार करून पहा म्हणजे तुम्हाला समजेल की याचं उच्चारण स्थान कंठ तालू आहे. हे असे जास्त लक्षात ठेवायचं, ए देतो कंठ तालू, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की ए आणि ऐचं उच्चारण स्थान कंठ आणि तालू हे आहे. खाली काय आहे, ओ दौ तो कंठोष्टम. याच्यामध्ये ओ, दौमध्ये औ, यांचे उच्चारण स्थान काय आहे, कंठोष्टम, कंठ आणि ओष्ठ हे यांचे उच्चारण स्थान आहे. आता तसंच खाली काय आहे, वकारस्य दंतोष्ठम. वकारमध्ये फक्त व हे आहे, व याचं उच्चारण काय, दंतोष्टम, दंत आणि ओष्ठ. वचे उच्चारण स्थान दंत आणि ओष्ठ आहे. हा एकच वर्ण आहे इथे, वकारस्य दंतोष्टम. आता आपण पाहणार आहोत जिव्हामूलीयस्य जिव्हामूल, म्हणजे जिव्हामूलीय याचं उच्चारण स्थान जिव्हामूल हे आहे. जिव्हामूलीय याचे उच्चारण स्थान जिव्हामूल आहे. आता जिव्हामूल म्हणजे काय, आपण पाहिलं उपध्मानीय. याला काय म्हणतात, प आणि फ या वर्णाच्या पहिला जर विसर्ग आला तर त्याला अर्धविसर्गाप्रमाणे त्याचा उच्चार करायचा आहे. तसं जिव्हामूलीय म्हणजे काय, क आणि ख या व्यंजनांच्या पूर्वी येणाऱ्या विसर्गाचा उच्चार अर्धविसर्गाप्रमाणे केला जातो. तिथं प आणि फ होते, इथे क आणि ख या व्यंजनांच्या पूर्वी, क आणि ख यांच्या पूर्वी म्हणजे अधोगर जर असा विसर्ग येत असेल, काही इकडे शब्द एखादा असेल तर याचा विसर्गाचा कसा उच्चार करायचा, अर्ध विसर्गाप्रमाणे याचा उच्चार करायचा आहे. त्यालाच काय म्हणतात, जिव्हामूलीय. नंतर लास्ट काय आहे, नासिका अनुस्वारस्य. नासिका अनुस्वारस्य म्हणजे अनुस्वाराचं उच्चारण स्थान काय आहे, नासिका. जसं की एखादं दंत आहे, दंत, हा जो अनुस्वार आहे या अनुस्वाराचं उच्चारण स्थान काय आहे, नासिका. म्हणजे नासिका कोणाकोणाचं उच्चारण स्थान आहे, एक तर अनुस्वार आणि यमंगणनाम नासिका म्हणजे य म ग न न आणि अनुस्वार यांचं उच्चारण स्थान नासिका आहे. हे उच्चारण स्थानामध्ये हे उच्चारण स्थानामध्ये MCQ ह्या उच्चारण स्थानाचा MCQ म्हणून एखादा प्रश्न येतो. जसं की हे नासिका अनुस्वाराचं उच्चारण स्थान विचारलं जातं, आपण सांगायचं नासिका. त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे सूत्र फक्त लक्षात ठेवले तर त्यावरून लिहिता येईल की काय आहे आणि त्यावरूनच समजेल की काय आहे. त्यामुळे हे सर्व सूत्र लक्षात ठेवायचे आहेत. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला लाईक करायचे आणि या पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा याच्या नोट्स या सर्व नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि याचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर कुठला डाऊट असेल, काही समजलं नसेल तर मला कमेंट करून सांगा. थँक्यू.